रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये सावित्री नदीच्या वरचा जो पूल आहे, जुना पूल, तो कोसळलेला आहे। काल मध्यरात्री ही घटना घडली आहे। पाण्याचं रौद्र रूप पाहता बचाव कार्यात असंख्य अडथळे येत आहेत। 100 वर्ष जुना हा पूल होता। या पुलाच्या खाली साधारणपणे 2 बसेस वाहून गेलेल्या आहेत। त्यासोबतच 7 ते 8 वाहनं वाहून गेलेली आहेत। आशिष गर्द आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। आशिष, काय अधिक माहिती मिळते? दीपक, काल रात्री 11:30ची संपूर्ण घटना आहे। मुंबई गोवा हायवे हा संपूर्ण मुख्य हायवे आहे, ज्या ठिकाणी महाड आणि कोल्हापूरच्या मध्ये सावित्री नदी आहे। या नदीच्या वरती एक पूल आहे, 2 पूल बांधलेले आहेत। ज्यातला एक पूल जो आहे हा ब्रिटिशकालीन पूल आहे म्हणून सांगितला जातो, ज्याला जवळजवळ 100 वर्षापूर्वीचा हा संपूर्ण पूल आहे। परंतु काल गेल्या 2 दिवसांमध्ये या ठिकाणी जवळजवळ 400 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे। त्यामुळे या सगळ्याचा परिणाम जो आहे हा काल या पुलावरती झाला, ज्यामुळे या पुलावरती जी मुंबईकडे येणारा जी बाजू पूल होता, तो पूल जवळजवळ 200 ते 250 फुटाचा हा पूर्ण पूल आहे। त्या पुलाचा काही भाग हा जवळजवळ 125 ते 150 फुटाचा भाग हा खाली कोसळलेला होता। पाण्याचं इतकं रौद्र रूप आहे की या पाण्याच्या पुढे हा पूल टिकला नाही आणि तो काल रात्री 11:30च्या सुमारास कोसळलाय। प्राथमिक माहिती जी काही मिळते दीपक, त्या अनुषंगाने रात्री या पट्ट्यातून ज्या काही बसेस जातात, एसटी महामंडळाच्या बसेस आहेत, ज्यामध्ये रत्नागिरी ते बोरिवली जी बस आहे, राजापूर ते बोरिवली बस आहे, ती बस या रूटवरनं जाते। परंतु ती बस महाडला पोहोचली नसल्यामुळे संपूर्ण भीती व्यक्त केली जाते। त्याचबरोबर दुसरी एक एसटी बस आहे, ती महाडला पोहोचली नाही। त्यामुळे या दोन्ही बसेसमध्ये जे 18 प्रवासी होते, 2 चालक आणि 2 वाहक, या सगळ्यांचा शोध घेतला जातोय काल रात्रीपासून, परंतु त्यांचा आतापर्यंत कोणताही थांगपत्ता लागलेला नाही। या बसेस ज्या आहेत या रात्री चिपळूणमधून निघाल्या होत्या 9 ते 9:30च्या दरम्यान, परंतु त्या महाडला ज्या 11 वाजता 11:15च्या आसपास पोहोचतात। आशिष, तुम्ही राहाच आपल्यासोबत भरत गोगावले, स्थानिक आमदार आपल्यासोबत आहेत। भरतजी, ही जी घटना घडली या सगळ्या संदर्भात तुमच्याकडे माहिती आली असेल, तुम्ही या सगळ्या संदर्भात काय आदेश दिलेत? तुमच्याकडे काय अधिक माहिती आहे? ज्यावेळेला मला रात्री आमचे कार्यकर्ते तिथे गेले, कारण तिथे बाजूला गॅरेज आहे, शिवकृपा गॅरेज आहे पुलाच्या इकडच्या तोंडाला, आणि ज्यावेळेला त्या लोकांना मोठा आवाज झाला असं कळलं, पाहिले तरी की आवाज कसला झाला म्हणून ते बाहेर आले तिथे, आणि त्यावेळेला तिथं पाहिलं तिथून बोललं की ज्या गाड्या येत होत्या ते एक एक गाडी येते आणि झटकन म्हणून ते सगळं त्यांनी आरडाओरडा केला। मग काही आमचे पदाधिकारी कार्यकर्ते, आमचा पंचायत समिती सदस्य निलेश महाडे, सगळे लोक तिथे गेले स्पॉटवरती। पोलिसांना लगेच सांगितलं, तहसीलदार आले, आणि नंतर गेल्यानंतर त्यांनी पाहिलं तर संपूर्ण जवळजवळ 75 ते 80% पूल वाहून गेला। असं कळतच नव्हतं की त्या ठिकाणी पूल आहे म्हणून, आणि मग तिथनं पुढची त्यांनी वाहतूक तिथं थांबवली, कोणाला येऊ द्यायला नाहीये। परंतु तोपर्यंत हा अपघात झाला तो असं होतं की तिथं कळतच नव्हतं, कारण अंधार एवढा आहे, तिथे लाईट नाहीये। पूर्वी टोल नाका होता तिथे, तो टोल नाका बंद झाल्यामुळे आणि दुसरी काय तिथं आजूबाजूला लगेच तिथं काही हे नसल्यामुळे काही कळत नव्हतं, एक बाजू जायला आणि एक बाजू यायला। आता तो 2 पूल होते। जुना हा पूल इंग्रजांनी बांधलेला जवळजवळ 110 वर्ष जवळजवळ होत आली, आणि जेव्हा त्यांनी कळवलं तेव्हा आपल्या सरकारने नवीन पूल बाजूला बांधला। परंतु कसं होतं, तो पूल असं एवढं वाटत नव्हतं की जाईल म्हणून, आणि त्याच्यामुळे पूल तो गेला आणि जवळजवळ 7, 8, 10 वाहनं वाहून गेली अशी शंका निर्माण होते। तर ते मला कळवल्यानंतर सगळ्या अधिकाऱ्यांना, आता तिथे आमचे पीडब्ल्यूडीचे अधिकारी, तहसीलदार, प्राण, मी रात्री जवळजवळ 1 वाजता कलेक्टरनाही फोन केला की बोलो असा असा प्रकार झालेला आहे, तूर्त ताबडतोब ज्या काही व्यवस्था करतील तेवढं करून अधिकाऱ्यांना तिथे पाठवा। त्याप्रमाणे मी माझं कर्तव्य केलं, तर आम्ही निघतो इथून राजेंद्र साळवेंनी सुद्धा। निश्चितच भरतजी, नदीचा प्रवाह ज्या दिशेने जातो त्या दिशेनं खरं तर ही सगळी वाहनं वाहून गेली असतील हे निश्चितच आहे। मात्र या सगळ्या संदर्भात आता शोधासाठी तुम्ही काय आदेश दिलेले आहेत? आता ह्या शोधासाठी मुंबईवरनं NRDचं पथक, अग्निशमन दल आणि जे सगळ्या, आता प्रवाह असा येतो की 2 नद्या मोठ्या, एक ह्याच्या प्रतापगडच्या पायथ्या महाबळेश्वरच्या तिथून येणारी सावित्री नदी आणि आमच्याकडून येणारी काळ नदी, आता या 2 मोठ्या नद्या, आणि त्या 2 मोठ्या नद्या येऊन तिथे मिळतात त्या पुलाच्या वरच्याच ठिकाणी। त्या मिळाल्यामुळे ते आणखी दोन्ही बाजूच्या पाण्याचा जो प्रवाह आहे ते पात्रात एवढं हे झालेलं आहे की पाणीच राहू शकत नाहीये, आणि जो पूल आहे तो पूल घेऊन गेलेला आहे, त्याच्यामुळे त्या याच्यामध्ये शोध कार्याला अडचण होणार आहे, आणि तिथून लगेच
1 किलोमीटरच्या अंतरावरती खाडी तयार म्हणजे समुद्राला तयार होते. दासगावची जी खाडी आमची म्हटली जात आहे त्या तिथून आणि त्याच्यामुळे फार मोठी भीती निर्माण झालेली आहे. आणि मग पुढे गेल्यानंतर तिकडून गांधारी नदी एक येते रायगडच्या तिकडून, ती आणखीन मिळते त्या समुद्राला. म्हणजे अशा प्रकारे या 3 मोठ्या नद्या, तिकडून विनेऱ्या साईडने एक नदी येते, अशा ह्या 4-5 नद्या मोठ्या त्याला मिळतात आणि मग ते पाण्याचा प्रचंड वाढ झालेली दिसते आणि त्याच्यामुळे शोध करायला अडचण आहे. निश्चितच भरतजी, नदीकाठची जी गावं आहेत किंवा त्या ठिकाणचे जे स्थानिक आहेत त्यांच्याकडनं तुम्हाला या सगळ्या संदर्भात काही दिसले वगैरे अशी काही माहिती मिळाली आहे? तसे आहे, कारण तिथपासून पहिलंच आमचं मोठं राजेवाडी गाव लागतं. या साईडला उजव्या साईडला महाड शहर संपूर्ण लागतं. परत मग तिकडे दादली, शिरगाव ही गावं लागतात. पुढे गेल्यानंतर आमचं गाव जे दासगाव आहे त्याच्या अगोदर चेंबूर जे आहे, त्यानंतर वगूर आहे. भरत गोगावले होते आपल्यासोबत, स्थानिक आमदार. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्रीच त्यांना देखील या घटनेची माहिती मिळाली होती. मात्र आत्ताची जी ताजी दृश्य हाती आलेली आहेत त्यानुसार या ठिकाणी नेव्हीची टीम देखील दाखल होणार आहे. एनडीआरएफची टीम देखील थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होतीये. मात्र कशा पद्धतीनं हा ब्रिज कोसळलाय हे सांगण्यासाठी ही हाती आलेली एक्सक्लुझिव्ह दृश्य ही पुरेशी आहेत. दरम्यान आतापर्यंतची अपडेट हाती येते ती म्हणजे की पुण्यावरून एनडीआरएफची 50 जणांची टीम या ठिकाणी दाखल होण्यासाठी निघालेली आहे. सावित्री नदीवरचा पूल वाहून गेला, ज्यामध्ये 2 बसेस आणि 7 ते 8 वाहनं वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येते आणि याच शोधासाठी आता एनडीआरएफचे 50 जवान पुण्याहून निघालेले आहेत. काल रात्री ही सगळी घटना घडली. 2 समांतर ब्रिज आहेत, त्यातला जो ब्रिटिशकालीन जुना ब्रिज आहे हा ब्रिज कोसळलेला आहे आणि या ठिकाणी आता एनडीआरएफची टीम 50 जणांना घेऊन लवकरच दाखल होती आहे. बसमधील 22 प्रवासी देखील वाहून गेल्याची भीती मिळते. आणि या एक्सक्लुझिव्ह दृश्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ताज्या अपडेट्ससह लगेच भेटतोय. बघत रहा एबीपी माझा. रायगड जिल्ह्यातल्या सावित्री नदीच्या पुरात मुंबई गोवा महामार्गावरचा पूल वाहून गेलाय आणि आत्ताच एक महत्त्वाची अपडेट हाती येते ती म्हणजे की जो पूल 80 ते 70% कोसळलेला होता त्याच पुलाचा आणखी एक भाग कोसळलेला आहे, आणखी भाग खचलेला आहे. बचाव कार्य या ठिकाणी जोमानं सुरू आहे. आत्ताच ताजी दृश्य देखील या घटनेची हाती देखील आलेली आहेत. सावित्री नदीवरचा हा पूल वाहून गेला, ज्यामध्ये 2 बसेस आणि 5 ते 7 गाड्यांचा समावेश आहे. अधिक माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी आशिष घरत आपल्यासोबत आहे. आशिष, अपडेटनुसार कळतंय की पुलाचा आणखी काही भाग कोसळलाय, काय अधिक माहिती आहे? बरोबर आहे की आत्ताच एक 5 मिनिटापूर्वी हा प्रकार झालाय. जो पुलाचा भाग कोसळला होता, जवळजवळ 100-125 फुटाचा भाग जो कोसळला होता, त्याचा पुढचा भाग म्हणजे पोलादपूरच्या बाजूला, महाडकडून पोलादपूरकडे जाणारा जो भाग आहे, तर पोलादपूरच्या बाजूचा एक छोटासा तुकडा, जवळजवळ एक 5 ते 6 फुटाचा तुकडा हा पुन्हा पुला खाली पाण्यामध्ये कोसळलेला आहे. पण हा तुटलेला भाग जो होता की जो पूर्ण तरंगत होता, जो पुलाचा तुकडा होता त्याचा तरंगता तुकडा होता, हा छोटासा तुकडा जवळजवळ 5 फुटाचा, आणि तो तुकडा त्या पाण्यात पुन्हा कोसळलाय. पण परिस्थिती अशीच आहे की पाण्याचा प्रवाह जर बघितला तर पाण्याचा फोर्स इतका चांगला भरपूर आहे की हे पाणी म्हणजे ते पाणी आता सुद्धा दाखवतं की माझा रुद्ररूप कसं आहे ते. तर रात्रीच्या वेळेस या ठिकाणी जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांनी सांगितलेलं होतं की पाण्याची पातळी आणखीन वाढलेली होती. आता ती पाण्याची पातळी थोडीशी कमी झालेली आहे, पण रात्रीच्या पाण्याच्या पातळीचा फोर्स हा जास्त होता आणि त्यामुळे हा संपूर्ण पूल धोकादायक झालेला होता. इव्हन दुसरं जर बघितलं दीपक, तर जो तुटलेला पूल आहे त्याच्या दुसरा बाजूचा जो भाग आहे, त्या बाजूच्या भागाला सुद्धा काही प्रमाणात भेगा गेलेल्या आहेत. जवळजवळ एक 15 ते 20 फुटाचा भाग आहे, जो डांबरी भाग आहे, त्या भागाला भेगा गेलेल्या आहेत. त्यामुळे तिथे सुद्धा आता पोलीस कोणाला त्या ठिकाणी स्पॉटवरती पाठवत नाही, जेणेकरून कोणतीही रिस्क पुन्हा एकदा घेणं गरजेचं नाही आहे. नक्कीच दीपक. आशिष, एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेली आहे. जोमानं देखील शोधकार्य सुरू झालेलं आहे का, याबद्दल काय सांगाल?
दीपक, एनडीआरएफची टीम अद्याप पोहोचलेली नाही. ही टीम तळेगावहून या ठिकाणी येणार होती, परंतु ती टीम अद्यापपर्यंत पोहोचलेली नाही आहे. इव्हन जे कलेक्टरने जे सांगितलं होतं, ज्यांनी माहिती दिली होती त्याप्रमाणे नेव्हीला सुद्धा पाचारण करण्यात आलंय. नेव्हीच्या मदतीने सुद्धा या ठिकाणी शोधकार्य करण्यात येणार आहे. हेलिकॉप्टर्सच्या मदतीने हे शोधकार्य करण्यात येणार आहे. परंतु एक दुर्दैवाची बाब जी आहे, जे म्हटलं जातंय की 2 एसटी बसेस या प्रवाहात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते. इव्हन वाहनं जी आहेत, ही छोटी वाहनं सुद्धा वाहून गेल्याची भीती आहे. परंतु त्यांचा कोणताही सुगावा या ठिकाणी लागत नाही की कुठे एसटीचा कुठलाही भाग या पाण्यामध्ये दिसत नाहीये. त्यामुळे हे शोधकार्य नेमकी करणार कोणत्या दिशेने हे संपूर्ण मात्र नीट याचं नियोजन करणं गरजेचं राहणार आहे. दीपक, निश्चितच आशिष, म्हणजे शोधकार्य जे आत्ताचं सुरू आहे ते स्थानिक आपत्ती व्यवस्थापनच करत आहे. नक्की दीपक, शोधकार्य म्हणजे असं शोधकार्य पूर्ण आपण त्याला म्हणता येणार नाही. फक्त इथे आपत्ती व्यवस्थापनची लोक आलेली आहेत, कारण पाण्यात उतरणं त्यांना कोणत्याही पद्धतीने शक्य नाही आहे. यामुळे अद्यापपर्यंत शोधकार्य कुठलं नाही. एनडीआरएफच्या मदतीनेच हे शोधकार्य पुढे सरकणार आहे. इव्हन नेव्हीच्या मदतीने हे शोधकार्य पुढे सरकू शकेल. निश्चितच आशिष, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. नेमके हा जो ब्रिज वाहून गेल्यामुळे त्या ठिकाणी वाहतूक देखील थांबवण्यात आलेली होती. मात्र आत्ताचे नेमके ट्रॅफिकचे ताजे अपडेट्स काय मिळत आहेत त्यावर आपण एक नजर टाकूया. मुंबई गोवा महामार्गावरचा पूल वाहून गेल्यानं जड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तर छोटी वाहनं माणगाव, बिरवाडे, दादली मार्गे वळवण्यात आली आहेत. तेव्हा आत्ताची ताजी अपडेट ती म्हणजे की या ठिकाणचा जो पुलाचा भाग होता तो देखील भाग कोसळलेला आहे. स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाकडनं हे शोधकार्य सुरू आहे.